बघा आपण आकृत्यांची संख्या मोजत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला पुढला भाग बघायचा आहे तो म्हणजेच कोणता? चौकोनांची संख्या मोजणे. आता चौकोनांची ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. चौकोन आणि चौरस या 2 प्रकारामध्ये जरासा वेगळेपणा आपल्याला बघायला मिळतो. आता बघा आपण मोजणार आहोत ते चौकोन मोजणार आहोत. चौकोनामध्ये चौरस पण येतात आणि आयत पण येतात, सगळंच येणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये आयत तयार होणार आहे तरी चौरस पण आहेत. म्हणजे बघा हा छोटा भाग आहे ना, हा एक काय रे चौरस आहे असं समजा. बघा हे प्रत्येक छोटे भाग आहेत ते काय आहेत? चौरस आहेत. आता हे प्रत्येक छोटे भाग आहेत ते चौरस आहेत. मग चौकोनांची संख्या मोजायची असेल तर हा पण एक चौकोन तयार झाला. मग आता आपल्याला हा जर चौकोन बघायला मिळत असेल तर ह्या चौकोनामध्ये आपल्याला मोजायचा आहे. आता चौकोन मोजायचे म्हटल्यानंतर कशा पद्धतीने येणार? तर लक्षात ठेवायचं चौकोन मोजण्यासाठी एक साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये बघा असे हे सगळे पहिल्यांदा चौरस मोजणार आपण 1 2 3 4 5 6 असे मोजत जायला पाहिजेत. कसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. मग तुम्हाला आणि असं मिळणार 25, त्यानंतर हा 26 असं सगळं मोजत बसायला लागणार आहे. मग हे मोजणं काही शक्य नाही. मग याच्यासाठी ट्रिक काय आहे? एकदम सिंपल ट्रिक आहे. काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा इथं मार्किंग करून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6 असं आपल्याला 6 मिळतंय. तसं इकडं पण आपण 1 2 3 4. आता बघा इकडे जे नंबर आहेत ना ह्यांची सगळ्यांची बेरीज इकडे लिहा आणि ह्यांची बेरीज इकडे खाली लिहायची. काय मिळेल बघा आपल्याला? 2 1 3 3 आणि 3 6 आणि 4 10 10 आणि हे 11 किती झाले? 21. आणि त्याच्यानंतर बघा 4 आणि 3 7 आणि इकडे किती होणार? 10. आणि बघा हे जे 2 नंबर आलेले आहेत बेरीज करून, बघा चौकोन मोजताना असं करायचं, बेरीज करून जे नंबर आलेले आहेत त्यांचा गुणाकार करा. 21 गुणिले 10 बरोबर किती येणार? 210. म्हणजे याच्यामध्ये किती चौकोन आहेत रे? टोटल 210 चौकोन आहेत. आपण जर तसं मोजत बसलो असतो तर रात्र झाली असती. म्हणजे पेपर संपला असता तरी सुद्धा आपले चौकोन मोजून संपले नसते. त्यानंतर बघा इथं पण आपल्याला मोजायला सांगितलं असतं तर इथं पण आपल्याला चौकोन मोजायचे तर काय होणार? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे बघा 21 आणि 7 इथे किती होणार? 28. आताच आपण 6 पर्यंत काढले ना, तसंच इकडे काय येणार बघा? 1 2 3 4 5 6. म्हणजे इकडे किती झाले? 21. आता बघा 28 गुणिले काय करणार? 21. ठीक आहे. 21 अट्टे 21 अट्टे किती रे? किती? 168. बरोबर आहे का? सॉरी 168. त्यातले 8 इथं राहिले किती? 16. त्यानंतर 21 दुनी 42. 42 अधिक हे 16. काय होणार बघा? 6 आणि 2 8. 4 ने 1 5. म्हणजे इथं चौकोन किती असणार आहेत? 588 चौकोन असणार आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला चौकोन मोजायला सांगितले. चौकोन मोजायला सांगितले तर अशा पद्धतीनं आलं. आता या पद्धतीच्याच आकृती आपल्याला जर दिल्या आणि चौरस मोजा म्हणून सांगितलं तर काय करायचं? तर बघा पहिल्यांदा आपण इथं एक साधं उदाहरण घेऊया चौरस मोजण्यासाठी. आता आपल्याला पुढला प्रकार म्हणजेच कोणता येणार आहे? तर याच्यामध्येच एक प्रकार येतो तो म्हणजेच काय? तर तिसरा प्रकार आपला चौरस मोजणे. चौरस मोजणे. तर आता बघा चौरस मोजण्यामध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा काय येतो? तर आपण चौरस मोजतो. चौरसांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कमीच असते. लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी? तर एक मुद्दा लक्षात ठेवा, नाहीतर इथं घोळ काय घालणार आहे तो बघा. चौरसांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कमी असते. असं का? तर लक्षात ठेवायचं चौकोनामध्ये कोण येतात रे? चौकोनामध्ये चौरस पण येतात आणि आयत पण येतात. कोण येतात? आयत पण येतात. त्यामुळे बघा चौकोनांची संख्या वाढते. कुणाच्या संख्येपेक्षा? चौरसांच्या संख्येपेक्षा. मग आपल्याला बघा चौरस मोजायला सांगितले असतील तर आपण आता काय करणार? तर चौरस मोजण्यासाठी आपण आता काय करूया? परत आकृती घेऊया आणि त्या परत आकृतीमध्ये काय करूया की एक वेगळेपणा आणूया. काय बघा कंडिशन मिळते की तुम्हाला चौरस मोजायला सांगितलेले आहेत. यातला प्रत्येक छोटा भाग आपण चौरस मानायचा. थोडं इकडे तिकडे होऊ शकतं कारण हाताने काढलेली फिगर आहे. तर त्यानुसार बघा आपल्याला काय मिळेल?
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उभे आपण याच्यामध्ये काय करूया, भाग करूया. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला चौरस मोजायला सांगितले, चौकोन मोजायला सांगितले असते तर काय? तर चौकोन मोजायला सांगितले असते तर बघा तुम्ही काय केलं असतं, 1 2 3 4 5 आणि इकडे किती येणार, 1 2 3. चौकोन मोजा म्हटलं असतं. बघा मी शब्द काय वापरतोय, चौकोन मोजा. चौकोन मोजा. तर तुम्ही काय करणार रे, पहिल्यांदा ह्यांची बेरीज करणार. किती येणार रे, 3 2 5 आणि 1 6. बघा ह्यांची बेरीज किती येते, 6 येते. म्हणजे इथं 6 घेणार गुणिले ह्या सगळ्यांची बेरीज किती होते, 15 होते. 15 सक्क किती होणार, 90. बघा चौकोनांची संख्या 90 होते. ओके. परंतु आता आपल्याला चौकोन मोजायचे नाहीत, आपल्याला काय मोजायचे, चौरस मोजायचे. काय मोजायचे, चौरस मोजा. असं जर सांगितलं तर बघा हे शब्द वेगळा आहे आणि हा शब्द वेगळा आहे. आणि इथं तुम्ही चूक करताय. काय मोजायला सांगितलंय ते व्यवस्थित बघायचं. परीक्षेमध्ये आपल्याला जर चौरस मोजा म्हटलं असेल तर काय आणि चौकोन मोजा असेल तर काय. चौकोन मोजा म्हटलं की सगळ्यांची बेरीज करायची, इकडे आडवी बेरीज करायची, त्यांचा गुणाकार करायचा, तो जो आपण केलेला आहे. आणि चौरस मोजा म्हणून सांगितलं तर काय करायचं, तर लक्षात ठेवायचं, चौरस मोजा म्हणून सांगितलं की आपण आता थोडासा वेगळा प्रकार वापरायचा आहे. आता थोडासा वेगळा प्रकार म्हणजे काय, हे 5 गुणिले काय करायचं, 3. पहिल्यांदा इथं काय होणार बघा, 5 गुणिले 3 हे झालं पहिला गुणाकार, अधिक 4 गुणिले 2. बघा 4 गुणिले 2, 4 गुणिले 2. आता बघा 3 ला गुणिले करण्यासाठी तो कोणच नाही आहे, तसं बघायला गेलं तर 1 आहे. काय आहे, तसं बघायला गेलं तर 1 आहे. मग आता बघा इथं जर असं संपत असेल, ही लाईन सोडून उरलेल्या जर लाईन तुमच्या संपत असतील, ह्या ओळी संपल्या, तर लक्षात ठेवायचं यातला मोठा उर्वरित नंबर बघायचा. कुठं उर्वरित नंबर कोणते कोणते आहेत रे, आता 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. यातला सगळ्यात मोठा कोण आहे वगैरे, 3. ओके. म्हणून बघा इथं उर्वरित उर्वरित मोठा अंक काय विचारात घ्यायचं, उर्वरित मोठा अंक. बघा म्हणजेच 5 गुणिले 3 अधिक किती होणार रे, 4 गुणिले 2 अधिक उर्वरित मोठा अंक 3. म्हणून बघा 5 त्रिक किती होणार, 15 अधिक 4 दुनी 8 अधिक 3 किती होणार, 8 आणि 3 11 26. बघा इथं चौरस किती आहेत, हे चौरस आहेत, लक्षात ठेवायचं. चौरसांची संख्या 26, परंतु चौकोनांची संख्या किती आहे, 90. लक्षात ठेवा, ह्याच फिगर मध्ये, एकाच फिगर मध्ये चौकोनांची संख्या 90 आणि चौरसांची संख्या किती आहे, तर किती बघायला मिळाले आपल्याला, बोला किती, 26. म्हणून बघा मगाशीच मी एक वाक्य सांगितलं, काय, चौरसांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कशी असते, कमी असते. म्हणून लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला चौरसांची संख्या 26 मिळते, चौकोनांची संख्या 90 बघायला मिळते. आता बघा याच पद्धतीने आपण आणि गणित बघूया. तर उदाहरणार्थ मी आता इथं गणित घेतोय. बघा या पद्धतीने आपण चौकोन काढला. एक 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि इकडल्या साईडला पण तसंच करूया आपण. आता 1 2 3 4 5 6. ओके. आता बघा याच्यामध्ये आपल्याला चौरस मोजायला सांगितले तर काय, चौरस मोजायला सांगितले तर काय आणि चौकोन मोजायला सांगितले तर काय, दोन्ही पण आपण काढूया. चौकोन, चौकोन मोजा. काय म्हटलं मी, चौकोन मोजा. आणि इकडे दुसरं लिहूया आपण, चौरस मोजा. चौरस मोजा. दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये विचारात घेऊया. तर पहिल्यांदा आपण काय करणार रे, नंबर द्यायचे, 1 2 3 4 5 6. आणि इकडल्या साईडला पण नंबर 2 3 4 5 6. ओके. पहिल्यांदा आपण जर याचा विचार केला, चौकोन मोजा म्हटलं की ह्यांची बेरीज करायची, किती होणार बघा रे, 21. आणि इकडल्या साईडला सुद्धा बेरीज किती होणार रे, 21. बरोबर ना. म्हणजे इथे 21 गुणिले 21 किती येणार, 441. म्हणजे इथं चौकोनांची संख्या किती झाली,
441. आणि आपल्याला जर चौरस मोजा सांगितलं असेल तर चौरस मोजण्यासाठी काय करायला पाहिजे सांगा? तर गुणाकार करायला पाहिजे. आता कसा गुणाकार करायचा? बघा, चौरस मोजत असताना खूप व्यवस्थित स्ट्रिक्ट राहायचं. काय म्हणणार? 6 गुणिले 6. बघा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे इथे किती येणार? 6 गुणिले 6 डायरेक्ट लिहू का? किंवा पहिल्यांदा लिहूया 6 गुणिले 6 अधिक काय करणार? 5 गुणिले 5. काय होणार? 5 गुणिले 5. लिहूया आपण पहिल्यांदा. अधिक काय होणार? 4 गुणिले 4. 4 गुणिले 4. अधिक 3 गुणिले 3. 3 गुणिले 3. अधिक 2 गुणिले 2. 2 गुणिले 2. आणि आता बघा, ओळी संपल्या ना? ही ओळ सोडून खालच्या ओळी संपल्या आपल्या. आणि संपत असेल तर उर्वरित नंबर मधला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे सांगा? एकच आहे. त्यामुळे इथं काय करणार? अधिक 1. मग 6चा वर्ग किती? 36. अधिक किती होणार रे? 25. अधिक किती होणार? 16. अधिक 9. अधिक 4. अधिक 1. 9 1 10 4 14 6 20. 20 आणि 5 25 आणि 6 31 अशी 1 हातच्याले 3. 3 3 6 3 9 म्हणजे किती? 91 चौरस. काय आहेत रे? 91 चौरस. आणि हे काय आहेत? चौकोन. म्हणून मी मगाशी एक वाक्य सांगितलं होतं ते परत लक्षात घ्या. चौकोनांची संख्या चौरसांपेक्षा कशी असते? जास्त असते. किंवा चौरसांची संख्या चौकोनांपेक्षा कमी असते. उलट वाक्य आपण म्हणू शकतो. बघा, या पद्धतीने आपल्याला हे काय मिळालं? चौरस मोजणे आणि चौकोन मोजणे आपल्याला मिळालं. तर याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. म्हणजे एक आपल्याला उदाहरणार्थ असं दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चौकोन वगैरे मोजायला सांगितले तर काय करणार? तर उदाहरणार्थ बघा, की आपण एक असा चौकोन घेतला आणि याच्यामध्ये 2 अशा रेषा ओढल्या. 2 अशा रेषा ओढल्या. सॉरी, हा एक चौरस आहे आणि चौरसामध्ये अशा 2 रेषा ओढल्यानंतर हे सगळे सुद्धा चौरसच आहेत. हे कसले आहेत सांगा? चौरस. मग तुम्हाला चौरसांची संख्या सांगा म्हणून सांगितलं. चौरस संख्या. चौरसांची संख्या आपल्याला किती मिळणार याच्यामध्ये सांगा? तर याच्यामध्ये 5 येतील. येतील का? 5 चौरस येतील. चौरस म्हणलं मी. काय म्हणलं? चौरस. चौकोनांची संख्या वेगळी असणार आहे. चौरस कसे काढणार रे? तर बघा, परत एकदा आपण आपल्या सूत्रानुसार जाऊया. बरोबर येते का बघूया. ठीक आहे. तर इथं बघा, 1 नंबर, इथं 2 नंबर आणि इथं 2 नंबर आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2 दुनी 4 आणि उर्वरितली मोठी संख्या किती येणार? 1. म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे किती झाले? 5. बरोबर आहे? 5 चौरस आहेत. आणि चौकोन मोजा म्हणून सांगितलं असतं तर ह्या दोघांची बेरीज 3 आणि इकडे पण बेरीज किती येणार? 3 आणि 3 त्रिकोण 9. म्हणजे चौकोन किती आले असते? 9. आपल्याला चौकोन नको आहेत, आपल्याला पाहिजे काय? चौरस. चौरस किती आहेत बघा? 5. आता बघा, जर चौरस 5 असतील तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आपल्याला आता विचारात घ्यायचा आहे. तर बघा, असं जर तुम्हाला दिलं तर ह्याच्यामध्ये चौरस किती मिळतात रे? 5 मिळतात. आता याच्यामधूनच आपण एक नवीन गोष्ट तयार करूया. बघा, नवीन गोष्ट काय? आता किती चौरस असतील असं विचारलं तर लक्षात ठेवायचं, ही एक खिडकी आहे. याला आपण खिडकी म्हणूया. ठीक आहे. एका खिडकीमध्ये किती चौरस तयार होतात रे? 5. ह्याच्या आतमध्ये आणि एक खिडकी तयार झाली ना. मग ह्याच्यामध्ये सुद्धा किती तयार होणार? 5. म्हणजे टोटल किती होणार? 5 अधिक 5 म्हणजे किती होणार? 10 चौरस तयार होतील. डोक्यात आलं का? काय कंडिशन्स म्हटल्या? तर बघा, या पद्धतीनं आपल्याला खिडकीच्या आत खिडकी असेल किंवा कोणत्याही प्रकारे आपल्याला या पद्धतीनं दिलं तर काढता येऊ शकतं. आता बघा, याच्या पुढलं उदाहरण आहे. थोडंसं अवघड उदाहरणामध्ये पण जाऊया आपण. 1 2 3 ओके. 1 2 आणि 3. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये 1 2 3 1 2 आणि 3. हे लहान मोठं झाल्यासारखं दिसते, तरी लक्षात ठेवायचं की हे सगळे चौरसच आहेत समजा. ठीक आहे. तर आता सगळे चौरसच आहेत असं समजून आपण इथं विचारात घेऊया, की इथं एक असं इथं एक खिडकी तयार केली. ठीक आहे. त्यानंतर
इथं एक खिडकी तयार केली, इथं एक खिडकी तयार केली आणि इथं एक खिडकी तयार केली. हा, आता बोला. आता आपल्याला काय काय मिळेल रे? बोला लवकर 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 लवकर. आता बघा, एक सिंपल डोक्यात घ्यायचं की ह्या आतल्या खिडकीमुळं किती चौकोन तयार होतील रे? 5. बाहेरच्या खिडकीचा आपण विचारच करायचा नाही. आता बघा, बाहेरच्या खिडकीचा का विचार करणार नाही मी ते सांगतो तुम्हाला, की हे चौकोन आपण ह्याच्यात मोजायचे. कुठं मोजायचे? आडव्या आणि उभ्या रांगेत मोजायचे. आता ते कसे मोजणार ते नंतरची गोष्ट आपली. तर सॉरी, चौकोन नव्हे, चौरस. तर याच्यामध्ये काय मिळणार बघा, ह्या आतल्या खिडकीमुळं बघा, आपण थोडस त्याला रंग देऊया. ह्या आतल्या खिडकीमुळं काय तयार होतील रे? इथं 5 चौरस तयार होतील. बघा, हे 5. इथं पण किती होणार सांगा? ह्या खिडकीमुळे किती तयार होणार? 5 चौरस तयार होणार. ह्या खिडकीमुळे सुद्धा किती तयार होणार सांगा? 5 चौरस तयार होणार. म्हणजे बघा, ह्याच्यात मी ते लागलीच इथं प्लस करतो. आणि ह्या खिडकीमुळे किती तयार होणार? 5. बघा, ह्या आतल्या खिडकीमुळं तयार झालेले इथले चौरस, हे इथले चौरस आपल्याला मिळतात किती? 5. आहेत का? या सगळ्यांचे मिळून 5 तयार झाले. आता बघा, मला हे चौरस तर मिळाले. अजून चौरस मिळण्याचे हे कुठे आहेत बघा? मोठ्या चौकोनामध्ये आहेत. आणि त्या मोठ्या चौकोनामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. बघा, मी मुद्दाम काय करतोय, की याच्यामध्ये इथं जर तुम्हाला बघायला मिळालं, तर याच्यामध्ये काय करणार बघा, ह्याला नंबर देणार आपण. 1, 2, 3, 4. तसं इकडल्या साईडला 2, 3, 4. आता बघा, ह्या 4 गुणिले 4 करायचं असतं, बरोबर आहे? अधिक काय होणार सांगा? 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक उर्वरित नंबर कोणता? 1. म्हणजे आपल्याला काय मिळेल सांगा? 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. 16 9 25 आणि 4 25 आणि 5 30. हे झाले 30. आणि हे 10 अधिक हे 10. म्हणजे हे टोटल किती आहेत? 20. म्हणजे 20 ह्याच्यामध्ये जर ऍड केले तर आपल्याला किती मिळतील रे चौरस? 50 चौरस आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. बघा, एवढं सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित करता आल्या पाहिजेत. आता बघा, याला एक छोटीशी ट्रिक पण आहे, की बाबा काय नेमकं करायचं असतं. चौरस चौकोन मोजत असताना काय करायचं असतं. तर इथं वेगळं काय केलेलं नाही. बघा, ह्या 4चा वर्ग आहे, 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1चा वर्ग आहेत का? बघा, 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग, 1चा वर्ग किती येतो? 1च येतो. लक्षात ठेवायचं, जेवढे काय म्हणतो आपण स्तंभ असतील 1 2 3 4 आणि तेवढेच जर काय असतील, ह्या ओळी असतील, म्हणजे आडव्या ओळी असतील, तर समान असेल म्हणजेच यम गुणिले यम म्हणूया आपण त्याला. काय म्हणूया? यम गुणिले यम. म्हणजे बघा, 4/4 आहे ना हे. हे 4/4. तर लक्षात ठेवायचं, असं असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग. सगळ्यांचा वर्गांची बेरीज केली की तुम्हाला इथं 30 मिळून जाईल. लक्षात आलं का? आणि एक्स्ट्रा जर इकडं असेल तर त्यावेळी आपल्याला फक्त काय करायचं, तो एक्स्ट्राचा भाग काढून सुद्धा मोजता येतं. एक्स्ट्राचा भाग म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, इथं जर असं वाढवलं असतं आणि इकडे तुम्हाला असं टाकलं असतं, तर याला सेपरेट मोजायचं. इथून इकडले आपल्याला चौरस मोजायला काय हरकतच नाही. ते डायरेक्ट किती येणार आहे? 30. आणि याचे चौरस आपण सेपरेट मोजून घ्यायचे, काम संपलं. या पद्धतीने आपण काय करू शकतो? काही गोष्टी करू शकतो. आणि त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आपण. बघा, या पद्धतीने आपण चौरस मोजून घेतलेले आहेत. लक्षात आलेत का? चौरस कशा पद्धतीने मोजले आहेत ते.